नमस्कार. भारतीय लोकशाही म्हणजे फक्त निवडणुका, सरकार आणि कायदे नाहीत, तर तिच्या मुळाशी एक खूप खोल नैतिक आणि तात्विक पाया आहे. आणि याच पायाला संवैधानिक नैतिकता असं म्हणतात. चला तर, आज आपण ह्याच महत्वाच्या संकल्पनेबद्दल बोलूया, जी आपल्या लोकशाहीचा खरा आत्मा आहे. सुरुवात करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या एका जबरदस्त विचाराने. त्यांनी 1948 मध्येच म्हणजे कितीतरी वर्षांपूर्वीच हे ओळखलं होतं की संविधानातली ही जी महान मूल्य आहेत ना, ती काही समाजात आपोआप रुजणार नाहीत, ती आपल्याला जाणीवपूर्वक जोपासावी लागतील, वाढवावी लागतील. बरं, मग ही संवैधानिक नैतिकता म्हणजे नक्की काय? सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हे फक्त कायदे पाळण्यापुरतं मर्यादित नाहीये. नाही, याचा अर्थ खूप खोल आहे. शासन असो, न्यायव्यवस्था असो किंवा अगदी आपल्यासारखे सामान्य नागरिक, या सगळ्यांनीच आपल्या प्रत्येक कामात, प्रत्येक निर्णयात संविधानाचा जो आत्मा आहे ना, म्हणजे त्याची जी मूळ मूल्य आहेत, त्यांच्याशी प्रामाणिक राहायचं. हे एक प्रकारे आपल्या सगळ्यांसाठी एक नैतिक होकायंत्र आहे, असं म्हणायला हरकत नाही. आता ही संकल्पना आली कुठून, तिचा प्रवास कसा झालाय ते बघूया. अगदी प्राचीन ग्रीसपासून ते आजच्या आधुनिक भारतापर्यंत. सगळ्यात आधी म्हणजे 19व्या शतकात जॉर्ज ग्रूट नावाच्या एका ग्रीक इतिहासकाराने हा शब्द वापरला. त्यांचं म्हणणं होतं की लोकशाही यशस्वी व्हायची असेल तर लोकांना कायद्याचा आणि विरोधी मतांचा आदर करता आला पाहिजे. पण ह्या संकल्पनेला खरा परिवर्तनवादी अर्थ दिला तो डॉक्टर आंबेडकरांनी. त्यांनी ओळखलं की भारतासारख्या देशात जिथे जातीयवाद आणि विषमता खोलवर रुजलेली आहे, तिथे संविधानाच्या मूल्यांना कोणत्याही सामाजिक परंपरेपेक्षा किंवा रूढींपेक्षा वरचं स्थान द्यावं लागेल. आणि या संवैधानिक नैतिकतेचा जो गाभा आहे तो आपल्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेतच सापडतो. त्यात 4 मूलभूत मूल्य सांगितली आहेत, जे आपल्या लोकशाहीचे 4 आधारस्तंभ आहेत. पहिला आधारस्तंभ आहे न्याय. आणि हा फक्त कोर्टात मिळणारा न्याय नाहीये, तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. म्हणजे काय? तर समाजात जात, धर्म, लिंग किंवा श्रीमंत गरीब असा कोणताही भेदभाव असता कामा नये. प्रत्येकाला समान संधी मिळायला हवी. दुसरा स्तंभ आहे स्वातंत्र्य. आपल्याला आपलं मत मांडण्याचं, बोलण्याचं, आपल्या आवडीच्या धर्माचं पालन करण्याचं हे जे स्वातंत्र्य आहे ते केवळ एक हक्क नाही, तर ते प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा पाया आहे. आता वळूया तिसऱ्या स्तंभाकडे, समता. म्हणजे कायद्याच्या नजरेत सगळे समान. डॉक्टर आंबेडकरांनी एक खूप महत्वाची गोष्ट सांगितली होती. जोपर्यंत समाजात आणि आर्थिक बाबतीत समानता येत नाही, तोपर्यंत राजकीय लोकशाही अपूर्ण आहे. त्यामुळे ही फक्त कागदावरची समानता नाही, तर ती प्रत्यक्ष आयुष्यात यायला हवी. आणि चौथा, अत्यंत महत्वाचा स्तंभ म्हणजे बंधुता. आपण सगळे एक आहोत, आपल्यात भाऊचारा आहे ही भावना. कारण याच भावनेमुळे प्रत्येकाच्या प्रतिष्ठेचं रक्षण होतं आणि आपला देश एकसंध राहतो. बंधुतेशिवाय स्वातंत्र्य आणि समता टिकूच शकत नाही. आता आपण एका खूप महत्वाच्या मुद्द्यावर आलो आहोत. तो म्हणजे एका बाजूला असलेली संविधानाची प्रगतिशील मूल्य आणि दुसऱ्या बाजूला असलेल्या आपल्या पारंपरिक सामाजिक रूढी यांच्यातला संघर्ष. हे बघा, संवैधानिक नैतिकता आपल्याला स्वातंत्र्य आणि समानताबद्दल सांगते, तर सामाजिक नैतिकता बऱ्याचदा परंपरा, रूढी आणि बहुसंख्यांच्या मतांवर अवलंबून असते. आणि म्हणूनच अनेकदा या दोन्हींमध्ये एक मोठा संघर्ष उभा राहतो. आणि हा संघर्ष आपल्याला रोजच्या आयुष्यात दिसतो. जातीय भेदभावाच्या घटना असोत, महिलांवर घातलेली बंधनं जसे की शबरीमला मंदिर प्रवेशाचा वाद किंवा तिहेरी तलाकचा मुद्दा किंवा मग LGBTQ+ समुदायाच्या हक्कांना होणारा विरोध, ही सगळी ह्याच संघर्षाची उदाहरणं आहेत. मग अशा संघर्षाच्या वेळी काय करायचं, याचं उत्तर आपल्या सर्वोच्च न्यायालयाने 2018 सालच्या एका ऐतिहासिक निकालात दिलंय. समलिंगितेला गुन्हा ठरवणारं कलम रद्द करताना कोर्टाने अगदी स्पष्टपणे सांगितलं की जेव्हा सामाजिक रूढी आणि संविधानाची मूल्य यांच्यात टक्कर होईल, तेव्हा संविधानाची मूल्यच श्रेष्ठ ठरतील, नेहमी. चला, आता वर्तमानात येऊया. आजच्या काळात संविधानिक नैतिकतेची कसोटी पाहणारी कोणती नवी आव्हानं आपल्यासमोर उभी आहेत? आज आपल्यासमोर काही मोठी आव्हानं आहेत. राजकारणात धर्माचा वाढता वापर, बोलण्याच्या स्वातंत्र्यावर येणारी बंधनं, न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यावर उपस्थित होणारे प्रश्न आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावर पसरणारा द्वेष आणि खोटी माहिती. या सगळ्या गोष्टी आपल्या संवैधानिक मूल्यांच्या थेट विरोधात जातात. तर मग यावर उपाय काय? हे सगळं फक्त सरकार किंवा कोर्टच बघेल का? नाही.
संवैधानिक नैतिकता टिकवण्याची जबाबदारी फक्त त्यांची नाही, तर ती आपल्या प्रत्येकाची आहे, प्रत्येक नागरिकाची आहे. आणि ही जबाबदारी आपण 4 सोप्या मार्गांनी पार पाडू शकतो. पहिलं, कायद्याचं पालन करा. भीतीने नाही, तर ती आपली जबाबदारी आहे म्हणून. दुसरं, आपल्या देशातल्या विविधतेचा मनापासून आदर करा. तिसरं, कुठेही अन्याय किंवा भेदभाव दिसला तर त्याच्या विरोधात आवाज उठवा. आणि चौथं, लोकशाहीमध्ये सक्रियपणे सहभागी व्हा, मग ते मतदानाने असो किंवा सार्वजनिक चर्चेतून. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. आपलं संविधान हे फक्त कायद्याचं पुस्तक नाहीये. तो एक नैतिक करार आहे, शासन आणि आपल्यासारख्या नागरिकांमधला. आणि हा करार टिकवून ठेवण्यासाठी आपल्या सगळ्यांचा सक्रिय सहभाग खूप गरजेचा आहे. आणि जाता जाता एक महत्वाचा प्रश्न, आपलं संविधान कुठे जिवंत आहे? फक्त त्या जाड पुस्तकाच्या पानांवर, की आपल्या रोजच्या वागण्यातून, आपल्या कृतीतून ते जिवंत राहतं? याचा विचार करणं खरंच गरजेचं आहे.